नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात होणाऱ्या 3 सोप्या हेअरस्टाईल शिकवणार आहे। तर या हेअरस्टाईल तुम्ही गौरी गणपतींसाठी किंवा कोणत्याही सण-समारंभासाठी इझिली करू शकता। तर चला जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात। पहिली हेअरस्टाईल, त्यासाठी फ्रेंड्स आपल्याला सर्व केस मागे करून घ्यायचे आहेत, छान अशी विंचरून घ्यायची आहेत। त्यानंतर आता आपल्याला मिडल पार्टिंग करून घ्यायची आहे। मिडल पार्टिंग केल्यानंतर तुम्हाला मागच्या बाजूने अशा प्रकारे कानाच्या मागून पुढे केस काढून घ्यायची आहेत। ठीक आहे, एका साईडची मी केस काढली। आता आपल्याला दुसऱ्या साईडची पण तशीच मागच्या बाजूने कानाच्या मागून पुढे अशा प्रकारे केस काढून घ्यायची आहेत। आता मागची जी सर्व केस आहेत ती व्यवस्थित मी मागे विंचरून घेतली आहेत आणि एका रबरने ती सिक्युअर करून घेतली आहे, जेणेकरून ते अजिबात पुढे येणार नाही। आता फ्रेंड्स आपल्याला समोरची हेअरस्टाईल सगळ्यात आधी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण 2 लेअरचा एका साईडचे पफ करणार आहोत। आता ते कसे ते तुम्हाला दाखवते। तुम्हाला काय करायचं आहे, मागून एक छोटा सेक्शन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 बाय 1 एक सेक्शन घेऊन अशा प्रकारे ट्विस्ट करत यायचं आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी एक सेक्शन घेतला, त्यामध्ये अशा प्रकारे एक सेक्शन ट्विस्ट केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मागच्या बाजूला छोटासा जो पफ आहे तो बनवून घ्यायचा आहे। आणि हा जो पफ आहे तो मी पूर्ण कानापर्यंत नाही आली, मी अर्धवट पफ बनवून घेतला आहे, ट्विस्ट केला आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे फक्त पुल करून घ्यायचा आहे, खिचून घ्यायचा आहे, जेणेकरून सुंदर असा पफ क्रिएट होईल। आणि त्यानंतर आपल्याला बॉबी पिनने मागच्या बाजूला अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता फ्रेंड्स राहिलेले जे समोरचे केस आहेत त्याचा आपल्याला समोरच्या बाजूला पफ करून घ्यायचा आहे। तर मी एक छोटा सेक्शन घेतला, त्यामध्ये 1 बाय 1 एक सेक्शन घेते आणि मागच्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करते आणि आपल्याला जो हा सेक्शन बाय सेक्शन घ्यायचा आहे तो कानापर्यंत घ्यायचा आहे। ठीक आहे फ्रेंड्स, ही जी हेअरस्टाईल आहे ना, दिसायला जेवढी कठीण आहे ना, करायला तितकीच सोपी आहे। तुम्ही इझिली ही समोरची हेअरस्टाईल करू शकता आणि ही हेअरस्टाईल करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। आता समोरचे जे केस आहेत ना, ते मी अशा प्रकारे वरच्या बाजूला पुल करते, ओढून घेते, जेणेकरून आपला छान असा पफ क्रिएट होईल आणि 2 लेअरचा आपल्याला अशा प्रकारे हे पफ बनवून घ्यायचे आहेत आणि मागच्या बाजूला बॉबी पिनच्या हेल्पने छान असं सिक्युअर करून घ्यायचं आहे। आता जर तुम्हाला समजलं नसेल तर मी परत एकदा दुसऱ्या बाजूचं दाखवते। आपल्याला एक छोटा सेक्शन घ्यायचा आहे, त्यामध्ये एक सेक्शन अशा प्रकारे ट्विस्ट करायचा आहे आणि जो मागचा सेक्शन आहे ना तो पूर्ण आपल्याला कानापर्यंत नाही आणायचा। अशा प्रकारे आपल्याला अर्धाच सेक्शन ट्विस्ट करत यायचा आहे आणि वरच्या बाजूला अशा प्रकारे पुल करायचे आहेत केस आणि हा जो सेक्शन आहे तो बॉबी पिनने मागच्या बाजूला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे। आता राहिलेले जे पुढचे केस आहेत त्यांचा पण आपण 1 बाय 1 अशा प्रकारे केस ट्विस्ट करत छान असं पफ क्रिएट करू आणि हा जो सेक्शन आहे तो पूर्ण आपल्याला कानापर्यंत आणायचा आहे। अशा प्रकारे ट्विस्ट केल्यानंतर पुढची जी केस आहेत ती वरच्या बाजूला अशा प्रकारे पुल करून घ्या आणि मागच्या बाजूला हा जो सेक्शन आहे तो व्यवस्थित आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे। आता दोन्ही बाजूचे जे पफ आहेत ते व्यवस्थित वरच्या बाजूला ट्विस्ट करा, म्हणजे वरच्या बाजूला खेचून घ्या, जेणेकरून दोन्ही साईडला जी हेअरस्टाईल आहे ती व्यवस्थित दिसेल। आता सर्व जी केस आहेत मी अशा प्रकारे मागच्या बाजूला घेतली आहेत। ठीक आहे, आता एका रबरने पूर्ण जी केस आहेत त्यांचा आपल्याला एक पोनीटेल म्हणजे एक बो बांधून घ्यायचा आहे आणि आपला जो पोनीटेल बांधायचा आहे ना तो जास्त खाली किंवा जास्त वर नसला पाहिजे, छान असा मधोमध आपल्याला बांधून घ्यायचा आहे आणि पोनी एकदम टाईट असला पाहिजे। आता या पोनीची जी आपल्याला छान अशी 3 जी ब्रेडची वेणी असते ना ती घालून घ्यायची आहे। तर छानशी टाईट वेणी, जी रेग्युलर आपण वेणी घालतो ना तीच वेणी मी इथे घालून घेतली आहे। व्यवस्थित टाईटली आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि पूर्ण एंडपर्यंत आपल्याला वेणी बनवायची आहे। आता एंडला मी छान असं रबरने जी वेणी आहे ती व्यवस्थित सिक्युअर करून घेते। आता या वेणीचा आपल्याला छान असा क्लॉकवाईज आपल्याला राऊंड फिरवून गोल फिरवून छान असा बन बनवून घ्यायचा आहे। बन बनवल्यानंतर एंडची जी केस आहेत ते आतल्या बाजूने अशा प्रकारे टाकून घ्या आणि आता हा जो बन आहे तो आपल्याला यू क्लिपने छान असा चारही बाजूने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो जो बन आहे तो सुटला नाही पाहिजे आणि हळला नाही पाहिजे। आता मी छान असा झेंडूचा गजरा घेतलेला आहे, तुम्ही मोगऱ्याचा पण गजरा घेऊ शकता। गौरी गणपती असतात किंवा दिवाळी असते त्या दिवशी आपल्या घरी झेंडूची फुलं असतात, तर अशा प्रकारे तुम्ही झेंडूचा गजरा बनवून छान असा पूर्ण बनला लावू शकता। आणि तुम्ही बघू शकता ही जी हेअरस्टाईल आहे ती करायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनिटात ही हेअरस्टाईल होते आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि करायला पण तितकीच सोपी आहे। तर ही हेअरस्टाईल तुम्ही या सणसमारंभासाठी करू शकता।
दुसरी हेअरस्टाईल, त्यासाठी तुम्हाला केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि साईड पार्टिंग करून घ्यायची आहे. आता तुम्हाला एक बोट सोडून अशा प्रकारे तुम्हाला मागच्या बाजून केस कानाच्या मागून अशी काढून घ्यायची आहे समोरच्या बाजूला. आता हा जो आपण मोठा सेक्शन काढला आहे केसांचा तो अशा प्रकारे मागे घ्यायचा आहे. आता या सेक्शनला छान असं आपल्याला विंचरून घ्यायचं आहे आणि आपल्याला साईड पफ ज्याला बोलतो ना तो बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि मी थोडीशी ना एक ब्लिंक म्हणजे एक बट बाहेर काढून घेते, ती खूप सुंदर दिसते म्हणून. तर अशा प्रकारे मी मागच्या बाजूला केस विंचरून घेतल्यानंतर ती थोडीशी मी अशा प्रकारे ट्विस्ट करते. खूप असं घट्ट ट्विस्ट नाही करायचं, हलकं ट्विस्ट करायचं आहे आणि बॉबी पिनच्या हेल्पने आपल्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एका साईडला पफ बनवून घ्यायचं आहे. आता आपण दुसऱ्या साईडची पण केस काढून घेतली आहे, समोरच्या बाजूला कानाच्या मागून काढून घेतली. यानंतर आता आपल्याला या सेक्शनचे पण एक सेक्शन घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एक सेक्शन घेतला. आता आपल्याला त्याला अशा मागच्या बाजूला घेऊन थोडंसं ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता ही पण हेअरस्टाईल खूप सोपी आहे, अगदी 5 मिनिटात होते. ट्विस्ट केल्यानंतर आता आपल्याला बॉबी पिनच्या हेल्पने हा जो सेक्शन आहे तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा सेक्शन घेतला आणि दुसरा सेक्शन पण आपल्याला मागच्या बाजूला घेऊन अशा प्रकारे ट्विस्ट करायचं आहे. ट्विस्ट केल्यानंतर छान असं बॉबी पिनच्या हेल्पने आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तिसरा सेक्शन घेतला आहे. बघा माझे जे केस आहेत इथली थोडीशी विरळ आहेत, त्यामुळे मी 3 सेक्शन घेतले आहेत. जर तुमची केस जाड असतील तर तुम्ही 4 ते 5 सेक्शन घेऊन अशा प्रकारे ट्विस्ट करून सिक्युअर केला तर अजून सुंदर दिसेल. ठीक आहे. आता आपली ही पुढची हेअरस्टाईल झालेली आहे. ठीक आहे. आता सर्व जी केस आहेत ती अशा प्रकारे मी मागच्या बाजूला घेतली आहेत आणि परत एकदा आपल्याला एक छान असा पोनी बांधून घ्यायचा आहे, म्हणजे बो बांधून घ्यायचा आहे. आणि पोनी जो आहे जास्त खाली किंवा जास्त वर नसला पाहिजे आणि टाईट असला पाहिजे. आता या पोनीचे आपल्याला 2 सेक्शन करायचे आहेत. ठीक आहे. आता हे जे 2 सेक्शन आपण केले आहेत त्यांना आपल्याला एकामध्ये एक अशा प्रकारे ट्विस्ट करायचं आहे आणि छान असं घट्ट एकदम फिट्ट आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि खालपर्यंत एंडपर्यंत केसांच्या एंडपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते ट्विस्ट करत यायचं आहे. ठीक आहे. आता बघू शकता व्यवस्थित ट्विस्ट केल्यानंतर हा जो पूर्ण सेक्शन आहे, आपण पूर्ण केसांचा ट्विस्ट केलेला सेक्शन जो आहे तो आपल्याला परत एकदा अशा प्रकारे क्लॉकवाईज गोल फिरवून छान असा आपल्याला बन बनवून घ्यायचा आहे. आणि ही जी हेअरस्टाईल आहे ती करायला अजिबात वेळ लागणार नाही, अगदी 5 मिनटात तुम्ही ही पण हेअरस्टाईल करू शकता. आता आपल्याला यू क्लिपने यू पिनने सर्व जो बन आहे तो चारी बाजूने आपल्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही तुमची दुसरी हेअरस्टाईल अगदी सोप्या पद्धतीने होऊ शकते. आणि फ्रेंड्स मी इथे गजरा घेतलेला आहे, मी 2-3 गजरे मी एकत्र करून हा गजरा अशा प्रकारे आधी बॉबी पिनने छान असं सिक्युअर केला आतमध्ये, बनच्या आतमध्ये. आणि आपल्याला आता छान असं गोल गोल फिरवून हा गजरा पूर्ण जो आंबाडा आपण केला आहे, जुडा केले आहे, त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. ही पण हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. तर या गौरी गणपतींसाठी, दिवाळीसाठी, तुम्ही नवरात्रीसाठी ही सुंदर अशी फक्त 5 मिनिटात होणारी हेअरस्टाईल करू शकता. हेअरस्टाईल खूप सुंदर आहे, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. 5 मिनिटात होणारी तिसरी हेअरस्टाईल. फ्रेंड्स ही जी हेअरस्टाईल आहे ना ती खूप सोपी हेअरस्टाईल आहे आणि या हेअरस्टाईलसाठी तुम्हाला काहीच एफर्ट्स करावे लागणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, मिडल पार्टिंग करून घ्यायची आहे सगळ्यात आधी. ठीक आहे. मिडल पार्टिंग केल्यानंतर तुम्हाला एका बाजूचा अशा प्रकारे एक मोठा सेक्शन काढून घ्यायचा आहे आणि तो मागच्या बाजूला अशा प्रकारे तुम्हाला ट्विस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ट्विस्ट केल्यानंतर थोडासा मी पुढच्या बाजूला तो पुल करून घेते, जेणेकरून एक छान सुंदर असा आपला साईड पफ बनून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला समोरून एक छान अशी ब्लिंक म्हणजे एक छोटीशी बट काढून घ्यायची आहे आणि हा जो सेक्शन आहे तो मागच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे बॉबी पिनच्या हेल्पने सिक्युअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या साईडचा आपण असाच पफ क्रिएट करू. तर मी एक मोठा सेक्शन समोरच्या बाजून काढून घेतला आहे. आता हा जो सेक्शन आहे तुम्हाला अशा प्रकारे मागच्या बाजूला घ्यायचा आहे, व्यवस्थित त्याला विंचरून घ्या. त्यानंतर हा जो सेक्शन आहे त्याला तुम्हाला
समोरून एक छोटीशी ब्लिंक काढून घ्या आणि मागच्या बाजूला हा सेक्शन तुम्हाला अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा जो सेक्शन आहे तो ट्विस्ट केल्यानंतर थोडासा पुढच्या बाजूला मी पुल केला आणि मागच्या बाजूला आपल्याला बॉबी पिनच्या हेल्पने सिक्युअर करून घ्यायचं आहे. आता सर्व जी केस आहे ती मागच्या बाजूला घेऊन छान असं आपल्याला एक पोनी म्हणजे एक बो बांधून घ्यायचा आहे आणि परत एकदा बो आपल्याला जास्त खाली किंवा जास्त वरने मध्ये बांधून घ्यायचा आहे. बो बांधल्यानंतर आता सर्व जी केस आहे ती आपल्याला अशा प्रकारे फक्त ट्विस्ट करून छान असं राऊंड फिरवून छान बन बनवून घ्यायचा आहे. आणि बन बनवल्यानंतर तुम्हाला हा जो बन आहे तो एका रबरने छान असा पेज मारून सिक्युअर करून घ्यायचा आहे. यासाठी तुम्हाला यू क्लिप नाही वापरायचे, फक्त एका रबरने अशा प्रकारे सिक्युअर करून घ्या. आता मी इथे एक छान असा रेडीमेड बन घेतलेला आहे आणि हा मी मिशोवरून मागवलेला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. हा जो बन आहे त्या बनने तुमचा जो केसांचा बन आहे त्याला कवर करायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे. कवर केल्यानंतर या बनमध्ये एक रबर असतो. या रबरने तुम्हाला अशा प्रकारे हा जो बन आहे तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. तुम्ही बघितलंच, ही जी हेअरस्टाईल आहे यासाठी तुम्हाला काहीच एफर्ट्स करावे लागणार नाही आणि सिम्पली इझिली होऊन जाते. आता मी इथे परत एकदा झेंडूचा जो गजरा आहे तो व्यवस्थित इथे बांधून घेतला आहे अशा प्रकारे आणि दोरे जे आहेत गजऱ्याचे ते आतल्या बाजूने टाकून घेतले आहेत. तर अशा प्रकारे ही जी हेअरस्टाईल आहे ती तुम्ही सण-समारंभांसाठी, स्पेशली गौरी गणपतींसाठी, दिवाळीसाठी करू शकता आणि ही हेअरस्टाईल पण खूप सुंदर दिसते. तर अगदी 5 मिनिटात तुम्ही ही हेअरस्टाईल पण इझिली करू शकता. तर फ्रेंड्स, या होत्या अगदी 5 मिनिटात होणाऱ्या 3 सोप्या हेअरस्टाईल. तर या सणांमध्ये, गौरी गणपतीमध्ये, दिवाळी, कोणताही कार्यक्रम असेल तर तुम्ही या 3 हेअरस्टाईल अगदी 5 मिनिटात करू शकता. तुम्हाला या 3 हेअरस्टाईलपैकी कोणती हेअरस्टाईल आवडली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला गौरी गणपतींच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.